पश्चिम विदर्भात पेरणी करूनही सोयाबीन उगवलं नसल्याच्या तब्बल 2382 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत। पेरलेलं सोयाबीन उगवलं नसल्यानं दुसरीकडे शेतकरी दुबार पेरणी करतोय। विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड शेतकरी करतो। यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली, मात्र 10 ते 11 दिवस उलटूनही सोयाबीनचं बियाणं निघालं नाही। यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्यांमध्ये 2382 तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। या संदर्भात विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रतिक्रिया देताना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी सुरू असल्याची माहिती दिली। अमरावती विभागाच्या 4 जिल्ह्यांमध्ये विशेषतः बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाण्यामध्ये उगवण समाधानकारक नसल्याबाबत तक्रारी या आठवड्यामध्ये प्राप्त झाल्या। सोमवारपासून त्या तक्रारी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती प्राप्त झालेल्या आहेत। याची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या मार्फत करण्यात येत आहे। पाहणी बऱ्याच अंशी पूर्ण झालेली आहे बऱ्याचशा सब डिव्हिजनमध्ये, आणि त्यामधून जे निष्कर्ष आले त्याच्या आधारे उगवण क्षमतेमध्ये बऱ्याचशा अडचणी असल्याचं दिसून येते। तर या अनुषंगाने कृषी विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत।